याच्या आधी सोयाबीन झाल्यावर हरभरा, हा. हरभरा झाल्यावर मूग. वर्षाचे 3 पिकं आपण काढू शकतो. शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी, विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आज आपण पातूर तालुक्यातील पारडी या शिवारात आलेलो आहो आणि दादांनी उन्हाळी मूग घेतला. एवढा प्लॉट चांगला बसलेला आहे की कौतुकपद चांगला प्लॉट बसलेला आहे. आणि यांनी काय काय फवारणी केली आणि कधी लागवड केली आणि पाण्याची नियोजन काय आहे या संदर्भातनी आपण पूर्ण दादाकडून माहिती नमस्कार. घेऊ. नमस्कार. मला सुरुवातीला आपलं नाव सांगा. शंकर विठ्ठल बहाकर, राहणार पारडी. राहणार पारडी, पोस्ट खानापूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला. मला एक सांगा की हा जो मूग लावलेला आहे कोणत्या कंपनीचा लावलेला आहे तुम्ही? हा आपण लावला वीर चेतक, हल्दी घाटी. वीर चेतक हळदी हल्दी घाटी. घाटी. तर मागच्या वर्षी घेतला होता का तुम्ही हा? नाही, हे पहिलंच वर्ष आहे. यावर्षी पहिलंच वर्ष आहे ना. तर बाकी शेतकऱ्यांना लावला होता का मग? हो, सर्वांनी लावला, हो. पण त्यांचे काही जमले नाही. त्याची जमले नाही. आपण पहिलंच वर्ष आहे, पण आपला थोडा व्यवस्थित दिसू राहिला व्यवस्थित प्लॉट. दिसू राहिला. तर याचं नियोजन काय काय केलं तुम्ही आतापर्यंत? नियोजन म्हणजे पेरणी केली आणि सुरुवातपासून अवय पाणी दिलं, खालून पाणी दिलं. खालून पाणी दिलं. जवळपास हे किती महिन्याचं पीक आहे मग? हे 2.5 ते 3, म्हणजे 2.5 ते पावणे 3 महिन्याचं 2.5-3 शेतकऱ्याला परवडण्याजोगतं पीक आहे समजा हे. हो. तर- हरभरा काढून, काय काढू? हरभरा आपलं हरभरा वगैरे 3 पिकं निघू शकतं वर्षाची. वर्षाचे 3 पिकं आपण काढू शकतो काढू समजा. शकतो. तर याला आतापर्यंत तुम्ही खते वगैरे किती दिली मग? खत एकच दिलं पेरणीला. पेरणीला एक खत बस दिलं. खत. आणि फवारणी किती काढल्या मग? फवारणी 2. 2 फवारणी काढल्या. 2 फवारणी काढल्या. नेमकं याच्यावर असा व्हायरस वगैरे काही आलता? नाही, व्हायरस वगैरे नाही आलता, पण जसा कोकळा आलता तर आपण मोनो मारला. मोनो मारला. मोनो. आणि दुसरी फवारणी कोणती घेतली मग? आपली मोनो, आणि त्याच्यातनी टॉनिकसाठी तांबा म्हणून, हो. आणि अळीसाठी इमामिक्टिन, इमामिक्टिन, आणि बुरशीनाशक साप. बुरशीनाशक. हां. आणि एक आपण असं 1 किलोचं खताचं आणलं होतं थोडंसं, ते त्याच्यात थोडंफार हिरो पडायसाठी थोडं खत मारलं फवारणी. कमी खर्चातनी जास्त उत्पन्न देणारं पीक आहे असं तुम्हाला वाटून राहिलं हो. आहे. तर नेमकं आज मार्केट जवळपास काय राहते याची? मार्केट तरी नाही म्हणता 6चा किंवा 7चा भाव भेटू शकते. 7चा भाव मिळू शकते. आज जो प्लॉट हा जो असा बसलेला आहे तुमचा चांगल्या पद्धतीनं, तर 2च फवाऱ्यामध्ये तुमचं पूर्ण झालं आहे ना हे? हो. 2.5-3 महिन्यातनी जवळपास प्लॉट हा निघाले आहे ना. तर मला एक तुम्ही सांगा की नेमकं याला पाण्याचं नियोजन काय केलं तुम्ही? पाण्याचं नियोजन फक्त उगम शक्ती होईल, फक्त आपण शिपीचं पाणी दिलं. शिपीचं पाणी दिलं. हा. तर मग आपण फट्या वगैरे पाडेल होत्या 22चा सवा आहे हा. हो. तर आपण अवय पाणी दिलं सुरुवातपासून अवय हा. पाणी दिलं. सुरुवातपासून अवय पाणी 2 फेर दिले. 2च फेर झाले. हो. आणि याला ट्रॅक्टरनं पेरला कशानं मग? ट्रॅक्टरनंच पेरलं. पूर्ण ट्रॅक्टरनं पेरला. 12. तर काही जणांचे मी प्लॉट पाहिले आता की त्यांनी स्प्रिंकलरनं पाणी दिल्यानंतर आणि हे हवाई पाणी यातनी आता फरक असा वेगळा दिसून आला. नेमकं याचं हो. कारण काय? कारण म्हणजे अवय पाणी दिलं तर जमीन लवकर सोकत नाही. आणि हो. थंडावा नाही म्हणता 8 ते 15 दिवस थंडावा चालते त्याचा. बरोबर. शिपीचं 4 बोटाच्या वर पाणी खाली जात नाही आहे, जमिनीतनी मुरत नाही आहे. आणि शेतकऱ्यांनी हे जर उन्हाळ्याचं पीक जर घेतो म्हटलं तर शेतकऱ्यांनी अवय पाणीच द्यायला पाहिजे. अवय पाणीच द्यायला पाहिजे. त्याच्या मागचं कारण असं की बा की थंडावा, मुंगाला थंडावा जरुरी आहे. अजून तुम्ही याच्या आधी कोणतं पीक घेतलं होतं मग? याच्या आधी सोयाबीन झाल्यावर हरभरा, हा. हरभरा झाल्यावर मूग. 3 पीक वर्षाची. वर्षाचे तुम्ही 3 पीक घेतले आहे ना. तर यावर्षी तुमचं पहिलं वर्ष असल्या कारणानं हे जे तुम्हाला वाटून राहिला प्लॉट, काय वाटेल तुम्हाला असं की नेमकं आपल्याला किती उत्पन्न होईल याच्यातनी मग? आता याच्यातनी एकरी हिशोबानं नाही म्हणता आपल्याला 4 ते 5 क्विंटल व्हायला पाहिजे. 5 क्विंटल. तर आज 70चाही भाव जरी भेटला तर 7-35 म्हणजे 35,000चं उत्पन्न आहे एकरात होऊ शकते. बरं, आता बरेच शेतकरी काही हिरवा माल विकतात, त्याचा तुम्ही असं काही केला का? हिरवा माल वगैरे काही विकला का? नाही, फक्त वाळलेल्या शेंगा 1 तोडा केला. 1 तोडा केला आहे ना. तर मग आता हे जे आहे काही भागातनी जो आता समोरचा जो भाग आहे
तिथं असे फुलं लागून राहिले, काही आता काही वाढलेलं आहे. हो, तर आपण काय करू शकतो की जसं की वाढल्या शेंगा तोडू शकतो. हां हां हां. तर आता हे जे व्हेरायटी आहे, तर या व्हेरायटीचं तुमच्या गावातनी पहिलं पीक घेतलं का हा, तुम्ही? पहिलं. भाऊचं चांगला प्लॉट बसलेला आहे आणि भाऊचं असं म्हणणं आलं की शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरचं पाणी द्यायलाच नाही पाहिजे, कारण की जो थंडावा आहे जमीनचा तो कायम राहते. आणि जर स्प्रिंकलरनं पाणी दिलं तर काही प्लॉट मी पाहिले आता, तर एकदम पूर्ण शेंडे त्याचे जळलेले आहेत. आणि ज्या पद्धतीची क्वालिटी पाहिजे त्या पद्धतीची शेतकऱ्यांनी अशी चूक नाही करायला पाहिजे. जमिनीच्या याच्यातूनच पोटपाणीच द्यायला पाहिजे, आहे ना? हो. तर दादा मला एक सांगा की जवळपास एका एकरातनी तुम्हाला किती किलो बी लागलं? 10 किलो. 10 किलो. हं. तर जवळपास एक 1 किलोची बॅग आहे का हे? हो, 1 किलोची बॅग. तर किती 1 किलोची बॅग 10 बॅगा लागल्या समजा, आहे ना? तर केवढ्याची एक बॅग आहे मग ते? 300 रुपयाला पडली एक बॅग. 300 रुपयाला. तर जवळपास मग आपल्याला पूर्ण आतापर्यंत खर्च किती रुपये लागला तुम्हाला? 6 ते 7,000 रुपये 6 ते 7 हजारातनी समजा पेरणी, बियाणं आणि फवारणी. फवारणी. तर शेतकऱ्याला परवडण्याजोगतं पीक आहे ठीक आहे. समजा हे. हो, आज 6-7 हजारातनी तुमचं मूग आपला घरी येऊन घरी राहिला. येऊन राहिलं. आणि जे डवरणी आहे, तर किती वेळा केली तुम्ही याला? एकच वेळा. एकच वेळा. हं. तर तेही कशाने केली म्हटलं तुम्ही? ते आपलं गाडं लोटायचं गाडं. लोटायच्या गाड्यानं, ते हं. हात गाड्यानं त्यानं लोटून हे केलं तुम्ही, आहे ना? हं. तर चला ठीक आहे दादा, मग धन्यवाद. मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.